तो हा देवादी देव बरवा, पांडुरंग सदा शिवाचा निज ठेवा. बाप रखुमा देवीवरू पंचवीसावा, 24 मूर्ती वेगळा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8वा त्यातला श्लोक क्रमांक 22 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 192 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. पुरुषस्य परा पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया, यस्यांतस्थानी भूतानी येन सर्व मिदंततम. अर्थात परमश्रेष्ठ सर्वव्यापक विश्वेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सर्व भावे त्याच्या ठिकाणी जीवाने शरण गेलं पाहिजे. भगवंताविषयी अनन्य भाव भक्ताच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. अनन्य भाव म्हणजे दुसऱ्या कुठल्याही विषयामध्ये मन रममान होता कामा नये. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे. हिची प्रचिती या उक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्याचा जीवनक्रम सुरू होतो अशा भक्ताला अनन्य भक्त म्हटलेलं आहे. आणि भगवंतसुद्धा या अनन्य भक्ताविषयी सांगतात की अनन्याश्चिंतयंतो मां यजना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अर्थात जो अनन्य भावे अर्जुना माझ्याशी जोडला जातो त्याच क्षणी मी त्याची सर्व जबाबदारी स्वीकारत असतो. माऊली त्यावर वर्णन करतात, ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साती माते, उपासती तयाते मीची सेवी. माझी सेवा करण्याची त्यांना आवश्यकता राहत नाही अर्जुना, मीच त्यांच्या सेवेमध्ये रुजत असतो, हजर होत असतो भगवंत म्हणतात. अशा अनन्य भक्ताच्या मागे पुढे मी सदैव असतो, मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया आघात निवारया. द्रौपदीचा दृढ विश्वास होता, अनन्य भाव होता, म्हणून भगवंताला वस्त्र व्हावं लागलं. पण द्रौपदीचा संपूर्ण अहम भाव गेल्यावर, कारण वस्त्रहरणाच्या वेळेस द्रौपदीला विश्वास होता, फरफटत जरी राज्यसभेमध्ये नेलं तरी सिंहासनावर बसलेला नुसता राजा नाही आहे, तो माझा सासरा आहे. त्या ठिकाणी बसलेले माझे 5 पती आहेत जे बलवान आहेत सर्व अर्थानं. त्या ठिकाणी पितामह भीष्म आहे, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, धर्माचे धडे देणारे. त्या ठिकाणी हा सर्व प्रसंग थांबेल. परंतु घडलं काय महाराज? द्रौपदीनं आषाढभूत नजरेनं धृतराष्ट्राकडे पाहिलं. पुत्रप्रेमापोटी डोळ्यानं आंधळा असलेला धृतराष्ट्र हृदयानं सुद्धा आंधळा झाला महाराज. द्रौपदीची अवस्था पाहू शकला नाही, खाली मान घालून स्तब्ध राहिला. द्रौपदीनं नंतर पितामह भीष्मांकडे पाहिलं, द्रोणाचार्यांकडे पाहिलं, कृपाचार्यांकडे काय पाहिलं. भीष्म महाराज आपल्या प्रतिज्ञेप्रती बांधील होते की त्या सिंहासनावर जो कोणी बसेल अंतिम श्वासापर्यंत मी त्याच्या सेवेत राहील. त्यामुळं प्रतिज्ञेमध्ये ते बांधलेले होते. द्रोणाचार्य, कृपाचार्य दुर्योधनाचे अंकित होते, तिथलं अन्न खात होते, मिठाला जागणं त्यांचा धर्म होता. त्यामुळं चाललेल्या प्रसंगात ते आपलं मत प्रदर्शित करू शकले नाही. वास्तविक पितामह भीष्माने नुसतं खबरदार म्हटलं असतं तर जागेवर सगळं थांबलं असतं महाराज. परंतु प्रतिज्ञेप्रती पाईक होता. जो कोणी बसेल त्याच्या म्हणण्याप्रमाणे, त्याच्या संकेताप्रमाणे मी सेवेत राहील ही प्रतिज्ञा होती सावत्राईला दिलेली. 5 पती सर्व आधीच
ते अंकित झालेले होते. द्यूतक्रियेमध्ये सर्वार्थानं ते हारलेले होते. पणाला लावलेलं होतं धर्मराजांनी, धृतराष्ट्रांनी सर्वांना, स्वतःचं, द्रौपदीचं. भीमाने थोडासा प्रयत्न केला गदा घेऊन उठायचा, पण युधिष्ठिरानं भीमाकडे कटाक्ष टाकला. जागच्या जागी भीम जागेवर बसला महाराज. हा सगळा प्रकार द्रौपदी पाहत होती. शेवटी कुणीच मदतीला येत नाही म्हणून स्वतःचा पदर तिनं घट्ट पकडला. दुःशासन होता महाराज तो, ज्याचं शासनच दुष्ट होतं. शेवटी हाताला करपा आला, बळ द्रौपदीचं कमी पडलं आणि आता कोणीच वाचवायला येत नाही म्हणून द्रौपदीनं हातातला पदर फेकून दिला आणि वर हात करून कृष्णा म्हणून हाक मारली. भगवंताला यावं लागलं महाराज. द्रौपदीनं त्या ठिकाणी कृष्णा म्हणून ही जी हाक मारली आहे तो अनन्य भाव आहे जीवाचा, की आता देवा तुझ्याशिवाय दुसरं कुणीही नाही. कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण चुलता बहिणी बंधू, हा भाव जीवाच्या ठिकाणी निर्माण झाला. सर्व नाते, सर्व व्यवहार फक्त आणि फक्त भगवंताच्या ठिकाणी ज्याला दिसायला लागतात, एकच भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो, तो म्हणजे फक्त आणि फक्त भगवंत. त्याला अनन्य भाव म्हटलेला. अन्य त्याच्या नावामध्येच आहे, अनन्य असा भाव निर्माण झाला की भक्ताला भगवंत स्वतः शोधत येत असतात. म्हणून भगवंत सांगतात की या संपूर्ण सृष्टीमध्ये, चराचरामध्ये मीच भरलेला आहे. ही व्यापकता ज्याला लक्षात आली, माझ्याशिवाय दुसरा विषय ज्यांना दिसतच नाही, मुंगी ते रंक एकच एक तत्व भरलेलं आहे आणि ते म्हणजे ईश्वर तत्व. सर्वभूती सर्व ठाई भगवंतच विराजमान झालेले दिसतात. अशा भगवंतांना प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला फक्त कृष्ण भावना भावित व्हावं लागतं. अनन्य भावानं भगवंताच्या ठिकाणी शरण जावं लागतं महाराज. या संपूर्ण आध्यात्मिक किंवा भौतिक शक्ती जे काही सर्व दिसतं त्या भगवंतानीच धारण केलेलं आहे. मीच होनी पांडवा आणि करीतसे माझी सेवा, परी नवला होतो सांगावा असे ऐक. भगवंत सांगतात, अरे श्रीखंड्या मीच आहे, नाथ बाबाई मीच आहे, चंदन उगवून देणारा श्रीखंड्या मीच आहे आणि नाथ बाबाई मीच होनी पांडवा आणि करीतसे माझी सेवा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सगळ्यांमध्ये भगवंत तत्व भरलेलं आहे. याची प्रचिती, याची अनुभूती, याच्यावर दृढ विश्वास, दृढ श्रद्धा ज्याची आहे तो अनन्य भक्त आहे. आणि अशा अनन्य भक्ताला भगवंत त्याचा सर्वार्थानं अंगीकार करतात. ज्या क्षणी तो सर्व भावे भगवंताचा झाला त्याच क्षणी भगवंताचं कार्य सुरू होतं. मागे पुढे उभा राहा हे सांभाळित. द्रौपदीच्या मागं वस्त्र म्हणून राहिला आणि अर्जुनाच्या पुढे सारथ्य केलं महाराज. ढाल म्हणून, सारथी म्हणून उभा राहिला. मागे पुढे उभा राहा हे सांभाळित, आली आघात निवाराय. कुठलंही संकट आपल्या भक्तावर येऊ देत नाही महाराज. ढाल होऊन भगवंत त्या ठिकाणी उभा असतो. फक्त भाव आमचा अनन्य व्हावा लागतो. तितका विश्वास, तितकी श्रद्धा त्याच्या ठिकाणी दृढ व्हावी लागते. एकदा ती झाली की भगवंत आणि त्याचा धाम सहजपणे त्याची प्राप्ती होऊन जाते. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 8 त्यातली ओवी क्रमांक 192 यात भाष्य करताना म्हणतात, जे तनु वाचा चित्ते नायकती दुजिये गोष्टी ते,
तयो एकनिष्ठचे पीकते सुक्षेत्र जे. अर्थात एकनिष्ठ भक्त काया वाचा मनानं भगवंताचा होऊन गेलेला असतो. परमात्म्या विना त्याला दृष्टीला दुसरं काहीच पडत नाही महाराज. दुसरी गोष्ट तो ऐकतच नाही. एक निष्ठेचं पीक देणारं जणू उत्तम शेतच होऊन बसतं ते. त्याची निष्ठा इतकी दृढ असते की तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. अशी अवस्था त्याची झालेली असते महाराज. सर्व इंद्रियांनिशी भगवंताच्या गुणगानात, भगवंताचं कीर्ती ऐकण्यामध्ये आणि त्याच्या चिंतनामध्ये त्याचं मन अडकलेलं राहतं. दुसरा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये तो रममान होत नाही महाराज. सोने रुपया महामृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैशी तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे तैशा दिसतील नारी, रिसाची या परी आम्हा पुढं. तरुणींचं सौंदर्य, या तरुणी, या स्त्रिया तुकोबाराय म्हणतात अशा दिसतात, अस्वलासारख्या दिसतात, किडसवाने वाटतात. आमचं आयुष्य, आमची आसक्ती ज्या विषयात आहे त्यातूनच किती विरक्त झालेली हे कृष्णा भावना भावित माणसं असतात, साधक असतात. ते विचार करण्यासारखं आहे महाराज. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. मातीमध्ये आणि सोन्यामध्ये फरकच दिसत नाही तुकोबाराय म्हणतात. माणिक पाषाण खडे जैसे, हे रत्न खड्यासारखे दिसतात आम्हाला. मृत्यूलोकी आम्हा आवडती परी, नाही एका हरिवीन. भगवंताशिवाय या सृष्टीतलं कशातच आम्ही रममान होत नाही. कुठलीच गोष्ट आम्हाला आवडत नाही. हा अनन्य भाव आहे. आणि असा अनन्य भाव भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी निर्माण झाला की त्या भक्तीला अनन्य भक्ती, आणि ही भक्ती भगवंताला आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि मग ठेविले अनंते तैसी चिरावी चित्ती, असू द्यावे समाधान. सदैव हा समाधान दिसतो, सुखामध्ये लोळत असतो, तृप्त असतो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लतशी. सदैव समाधान वृत्तीना जगत असतो. आता काहीच करण्यासारखं शिल्लक राहिलेलं नाही, अशा तृप्तीचा ढेकर देत तो जगत असतो. याच मृत्यूलोकी, याच देही, याच डोळा, मुक्तीचा सोहळा तो स्वतः अनुभवत असतो महाराज. जे तनु वाचा चित्ते, नायकेती दुजी गोष्टी, ते दुसरी गोष्ट ते ऐकतच नाही. दुसऱ्या गोष्टीमध्ये रममानच होत नाही. तया एकनिष्ठीचे पीकते सुक्षेत्र जे. त्यांचा भाव अनन्य भाव असतो, अनन्य. भगवंताशिवाय, भगवंताच्या कार्याशिवाय, भगवंताचा संकेत दिलेलं कर्माशिवाय जीवनामध्ये त्यांचं स्वतःचं असं अस्तित्व शिल्लकच राहिलेलं नसतं महाराज. जो सर्व भावे मज भजला, तो माझाची होनी ठेला. सर्व भावानं शरण आला की आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. जैसा दीपे दीपोला विजे, तेथा अथिल कोण हे नोळखीचे. तैसा सर्वस्व जो मज भजे, तो मीची होऊन ठाके. भगवंत सांगतात त्याच्यामध्ये न माझ्यामध्ये काहीही फरक राहत नाही. त्याचा सर्वार्थानं मी स्वीकार करतो. पण कोणते? जे तनु वाचा चित्ते, नायकेती दुजी गोष्टी ते, तया एकनिष्ठीचे सुक्षेत्र जे, तया एकनिष्ठीचे पिकते सुक्षेत्र जे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.